नमस्कार, मी मनीषा डोके, माऊली किचन अँड गार्डन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते। आज मी इथं मस्त असं पिवळं धम्मक असं अननस घेतलेलं आहे, एकदम मोठं असं। त्याला पाहून तुम्हाला असं वाटते की नाही आपण आता शिरा बनवणार आहोत, पायनॅपल शिरा? तर नाही, आपण काय आज पायनॅपल शिरा बनवणार नाही, तर आपण आज बनवणार आहोत पायनॅपल तवा फ्राय। तर त्यासाठी मी इथे एक मोठं पिवळं धमक असंच अननस घेतलेलं आहे। तर हे अननस कधी पिवळं असंच घ्यायचं, कारण पिवळं धम्मक असं जर अननस असलं की नाही त्याची चव खूप छान आंबट गोड सुमधुर अशी असते बरं का। हिरव्या रंगाचं जर अननस घेतलं ना ते चवीला इतकं छान लागत नाही, आणि त्यामध्ये ते असं रसाळ पण जास्त नसतं हिरव्या रंगाचं अननस। पण असं पिवळं धम्मक असं अननस असलं की नाही ते मध्ये पण एकदम रसाळ असं असतं। तुम्हाला माहिती आहे का, हे अननस म्हणजे विटॅमिन सीचा खजिनाच असतं। आता अननसाचं वरचं सर्व आवरण काढून झालेले, आपण त्याचे असे गोल गोल काप काढून घेऊयात। अननसाचे सर्व असे गोल काप मी काढून घेतलेले आहेत तिथं, आणि त्यामधला जो गोल भाग आहे की नाही निब्बर असतो, तो जरा देठाचाच असं भाग म्हटलं तरी चालेल, तो मधला भाग असतो की नाही तो असा निब्बर असतो, तोही काढून घ्यायचा आहे। आणि तुम्हाला वाटलं नाही काढायचा तरीही चालेल। आता मी अशीच पद्धतीने सर्व अननसाचे काप करून घेतलेले आहेत। अननस हे जगातील स्वादिष्ट फळांपैकी एक फळ आहे। तसंच अननस वजन कमी करण्याससुद्धा मदत करतं बरं का। आता इथं सर्व आपले अननसाचे काप करून झालेले आहेत। आता मी काय केले, इथं एका डिशमध्ये लाल तिखट घेतले। मी इथं तिखट थोडंसंच घेतलं आहे, अर्धा चमचा, कारण मुलं खाणार आहेत ना त्याच्यामुळं। आणि मग 1 चमचा मात्र जिरा पावडर घेतली, 1 चमचा धणा पावडर घेतलेली आहे, चवीनुसार मीठ घेतले, आणि त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं, आणि हे छान काय करायचं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्या अननसाचे जे आपण हे केले होते की नाही काप केले होते, त्याच्यावरती हे मसाला सर्व असा मस्त पसरून लावायचा आहे। सर्व अननसाच्या कापांवर हा मसाला लावायचा आहे। पण ज्यांना पित्ताचा त्रास आहे की नाही त्यांनी अननस नाही खाल्लं तरी चालतं, कारण ते आंबट असतं ना त्याच्यामुळं। आपण सर्व जे काप आहेत अननसाचे त्याला हे मसाला लावून घेऊयात। अशा पद्धतीने मी सर्व जे काप आहेत त्यांना मसाला लावून घेतला आहे। अगदी पुरेसा मसाला झाला बरं का, तेवढ्या कापांना आपल्याला पुरेल एवढा असा मसाला पण झाला। आता इथं काय केलं, गॅसवर तवा मांडून घेतलेला आहे, आणि त्याच्यावरती मी तेल घातले। तुम्ही तूप पण घालू शकता किंवा बटरही त्याच्यावरती घालू शकता, मी मात्र तेलच घातले। आणि त्यात तेल पूर्ण तव्यावर पसरून घ्यायचे, आणि त्याच्यावरती हे जे आपण मसाला लावलेले अननसाचे काप आहेत की नाही ते घालायचे, आणि ते छान असे उलटे पालटे करून मस्त असे तवा फ्राय करून घ्यायचे, तर तव्यावर फ्राय करून घ्यायचे आहेत। आणि मस्त असे खालच्या वरच्या दोन्ही बाजूनी ते तव्यावर थोडेसे तेलामध्ये असे फ्राय करून घ्यायचे आहेत, खमंग असे ते फ्राय करून घ्यायचे। आणि आता आपली इथं काप आहेत ना ते छान असे फ्राय करून झालेले आहेत, आपण एका ताटामध्ये काढून घेऊ। सर्व काप एका ताटामध्ये मी काढून घेतलेत, आणि आता त्याच्यावरती काय करायचं आहे, थोडीशी पिठी साखर आणि चाट मसाला असा भुरभुरायचा आहे, आणि सोबत लिंबू सोबत हे काय करायचे आहेत, लिंबूसोबत हे सर्व करायचे। अशा पद्धतीचे अननसाचं तवा फ्राय तुम्ही पण करून पहा, आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बाय।